नमस्कार. जंगल हा एक खजिना आहे. आपण काही एक्सप्लोअर करण्यासाठी ज्यावेळेला जंगलात जातो त्यावेळेला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दिसू शकतात. त्यावेळेला वाटू शकते की वाव किती छान आहे ही गोष्ट, आपण ही आपल्या हातात घ्यावी आणि आपण कुठेतरी आपण घरी जाऊन बघावं त्याच्यातनं काय होतं. एखादा फुलपाखराचा कोश असतो किंवा एखादं फळ असतं, बेरी असतं, एखादं मशरूम असतं, एखादं सुंदर फूल असतं, ते आपल्याला असं वाटतं की आपण घ्यावं, केसात माळावं. असं ज्यावेळेला आपल्याला वाटतं त्यावेळेला नेहमी अजून 3 वेळाला तरी विचार करण्याची आवश्यकता असते. जंगलातल्या ज्या वस्तू असतात, वनस्पती असतात, ह्या विषारी असू शकतात आणि त्या किंवा खाजऱ्या असू शकतात. ह्याच्यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही पद्धतीचा आणि कितीही सिव्हिअर आणि कितीही कमी सिव्हिअर असा त्रास होऊ शकतो. ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण ही वस्तूला हात लावावा, तर असं कधीही करू नये, तोंडात टाकून बघू नये. काही व्हिडिओज असे केले होते की जंगलात खाण्यायोग्य गोष्टी कोणत्या कोणत्या असतात. आज तुम्हाला अजून 1-2 गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तरीही हे व्हिडिओज बघून आपल्याला जोपर्यंत नक्की माहिती नाही आहे, नक्की मी खाल्ली तर सेफ आहे, तोपर्यंत ती कधीही तोंडात टाकू नये. हा केळीचा घड आहे आणि हा रानकेळी किंवा चवेणी ह्याला म्हणतात आमच्या भागामध्ये. झाड आहे हे आत्ता असं सुकल्यासारखं दिसतं, पण ते नुसतं सुकल्यासारखं दिसतं, ते पूर्णपणे आतमध्ये जिवंत असतं. आणि ह्याची जी केळी आत्ता पिकलेली असतात ती आपण खाऊ शकतो. ज्यावेळेला सर्व्हायवलची गरज असते की केळी नक्की खाऊ शकतो. त्याच्यामध्ये ह्या केळीमध्ये सगळ्या बियाच असतात. पावसाळ्यामध्ये ही केळी अतिशय सुंदर दिसते, खूप मोठी मोठी पानं असतात त्याला. त्याची जी पानं जाड असतात, जेवण घेण्यासाठी किंवा पुडी बांधण्यासाठी ह्या पानांचा उपयोग खूप उत्तम असा होऊ शकतो. हे त्या रानकेळीचं झाड आहे आणि ह्या इथे हे केळफूल, उरलेलं केळफूल आहे. ही अजून न पिकलेली केळी आहेत, ही सगळी पिकलेली केळी आहेत. तर ह्याच्यातलं आपण एखादं केळं घेऊ शकतो. तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या काळ्या काळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या त्याच्यातल्या बिया असतात. जरी ह्या सगळ्या बिया असल्या दिसत असल्या तरी सुद्धा ह्याच्यामधला जो गर असतो तो मधुर असतो, गोड असतो आणि आपण तो नक्की खाऊ शकतो. गर खाऊन बिया टाकून द्यायच्या आणि त्या बियांपासून परत पावसाळ्यामध्ये भरपूर सारी रानकेळी तयार होतात. हे वेहळ्याचं झाड आहे, वेहळा किंवा बेहडा म्हणतात त्याला. आत्ता ह्याला मार्चमध्ये फुलं येतात अशा तुऱ्यांसारखी आणि फुलांना अत्यंत घाणेरडा वास येतो. त्याच्यावरती खूप माशा येतात आणि ती फुलं पॉलिनेट होतात, बिया तयार होतात, त्याची फळं तयार होतात. बी असतं त्याच्यामधलं फोडून खाता येतं. शंकर आलेला आहे आपल्याला दाखवायला की कसं वेहळ्यातले बी काढून खायचं. हे खूप सारी फळं आलेली आहेत, वेहळ्याची फळं गोळा केली आहेत. पडलेत ना, जे पक्षी पडलेत, पक्ष्यांनी पाडलेले आहेत. हे फळ आहे आणि ह्याच्यातनं आपण अशा बिया काढतो. पूर्ण सुकलेला जो वेहळा असतो, वेहळ्याचं जे फळ असतं, जो गर निघतो तो असा शेंगदाण्यासारखा लागतो. भरपूर आणि वेहळे खाली पडलेले असतात, एका वेळी भूक नक्की भागू शकते.